शुभ सकाळ सगळ्यांना. आम्ही सर्व निघालो आहोत देवदर्शनाला. 6 वाजले सकाळचे. खूप दिवसाचं प्लॅन चाललं होतं, तर फायनली आम्ही निघालो. तुळजापूर, गाणगापूर, येडेश्वरी, अक्कलकोट. पहिल्यांदा आम्ही गेलो येडेश्वरीला. सर्वजण गाडीत बसून आळसले होते, रिलॅक्स होत होते. पण माझं पिल्लू सगळ्यात पुढं निघालं होतं दर्शनाला, त्याच्या आजी आणि पप्पांसोबत. फास्ट एक्सप्रेस येते. आम्ही येत होतो रिलॅक्स. त्यानंतर ओटीचं सामान घेतलं. पिल्लूचं चाललं आजी हे घे ते घे. आजी काय हट्ट पुरवणारच. असो, त्यानंतर आम्ही निघालो तुळजापूरला. तुळजापूरला चालत असताना गरमीने माऊला दम लागला. मग माऊला उचलून घेतलं. त्यानंतर तिथं गर्दीही खूप होती. ओटीचे सामान वगैरे घेतलं, ओटी भरली. त्यानंतर निघालो अक्कलकोट. अक्कलकोट म्हणजे माझं सर्वस्वच. मी खूप स्वामींना मानते, कारण त्यांनी मला जे जे पाहिजे ते भरभरून दिले. मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. त्याच्यामुळं मी स्वामींना खूप मानते. माझे सर्वस्वच आहेत ते. आणि मंदिरात गेल्यावर एवढं प्रसन्न वाटत होतं, काय सांगू. मंदिर खूप छान आहे. एकदा तुम्ही नक्की जा. स्वामींसमोरून जाऊच वाटत नव्हतं. पण फायनली निघालो आम्ही अक्कलकोट नंतर गाणगापूरला. गाणगापूरला दत्ताचे मंदिर आहे, तिथंही खूप छान वाटत होतं. तिथं दर्शन वगैरे घेतलं. तिथलच्या लोकांना जास्त हिंदी नाही तर कन्नडच समजायचे. आम्ही मराठीत बोललो की त्यांना काही समजायचं नाही. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. मग आम्ही थोडेसे फोटोज काढले होते. ते लेआउट करून मी प्रत्येक लोकेशनचे ॲड केले. जास्त फोटोज काढले नाही, कारण गरमी एवढं होतं की कुठं फोटो काढूच वाटत नव्हता. आणि तसंही मी देवदर्शनाला गेल्यावर जास्त फोटोज काढत नाही. त्यानंतर मग आम्ही निघालो घरी. घरी निघताना आम्हाला वाजले होते 9:30-10 जेवण वगैरे करेपर्यंत. जेवण वगैरे केलं. मग जे निघालो घरी आम्ही अहिल्यानगरला यायला, ते पोचलो आम्ही 3 वाजता. असा होता आजचा मिनी ब्लॉग. ओके, बाय, गुड नाईट.